धुळे शहरातील 80 फुटी रोडवर जुने सावतामाळी मार्केटच्या ठिकाणी लवकरच महिला मॉल उभारण्यात येणार आहे. धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून या महिला मॉलची उभारणी केली जाणार आहे. तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी देखील मिळाला आहे. त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी महिला मॉल साकारले जाणार आहे. त्यानिमित्त आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून JCBच्या सहाय्याने येथील पडीत दुकानं व जुन्या सावतामाळी मार्केट येथील साहित्य हटवण्यात येत होते. अधिक माहिती धुळे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. कार्यकारी अभियंता धुळे महानगरपालिका धुळे प्रदीप चव्हाण याने आपण 80 फुटी रस्त्यालगत आपले जुने अस्तित्वातील संत सावतामाळी मार्केट होतं. या ठिकाणी एकूण 28 दुकानं बांधलेले होते यापूर्वी नगरपालिकेने 1967 साली, आणि या ठिकाणी काही ओपन ओटेसुद्धा बांधलेले आहेत. तर या ठिकाणी माननीय आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून शासनाने 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर त्या निधीतून आपण 100% निधी मिळाला आहे आपल्याला धुळे महानगरपालिकेला. त्या निधीतून आपण या ठिकाणी एक मॉल बांधतो आहे. तो मॉल फक्त महिलांसाठी असणार आहे. तर या ठिकाणी जो मॉल बांधणार आहे त्यासाठी आपण हे जे अस्तित्वातील मार्केट आहे हे आपण आता पाडायला आपण सुरुवात केलेली आहे. तर इथल्या दुकानदारांनी आता एक 4-5 दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्हाला. त्यानुसार आता आम्ही आता ज्या आहे ते आम्ही सगळं काढतो आहे. तर स्ट्रक्चरल ऑडिटही केलं होतं आम्ही. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हे दुकानं आहे हे पाडायच्या स्थितीत आहे. याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आम्ही हे मार्केट आता पाडायला हाती घेतलं आहे. हे बघा, धुळे महानगरपालिकेची तर चाललेली हुकुमशाही व दादागिरी. इथे आम्ही 50-50 वर्षापासून व्यवसाय करतो आहे. आम्हाला कुठलीही पूर्वसूचना देत नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस देत नाही, कुठल्याही प्रकारचा कागद देत नाही. आम्ही त्यांच्याकडनं वारंवार कागदाची मागणी करतो की आमचा करार कधी संपलेला आहे, आमची मुदत कुठपर्यंत आहे. या प्रकारचा कुठलाही पाठपुरावा न करता फक्त दडपशाही पद्धतीने येऊन डायरेक्ट JCBने आज अतिक्रमणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे. तिथं व्यापारी गोरगरीब लोक पोट भरतात. त्यांचा कुठलाही पुनर्वसनाचा विषय नाही, काही नाही. फक्त येऊन दडपशाही करून डायरेक्ट तोडणं चालू करून दिलेलं आहे. आणि बाकीचे बाहेरचे ओटेवाले त्यांना टाक्याच खाली करून द्या. आज 50-50 वर्षापासून आम्ही तर व्यवसाय करतो आहे. महापालिकेला सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो आहे. आम्ही महापालिकेचं 2026पर्यंतचं भाडंसुद्धा आता केलेलं आहे. सर्व प्रकारचे टॅक्स भरलेले आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची थक बाकी नाही, काहीच नाही. तरीसुद्धा हे दडपशाही पद्धतीने अशा पद्धतीने काढताय. मुख्यमंत्री महोदयापर्यंत ही गोष्ट गेलीच पाहिजे. चालू यांचं 31/5/2026पर्यंत आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे आणि आम्हाला मध्येच कसं काय काढू शकतायत. रोज येतात आम्हाला आमच्यासमोर गाड्या आणतात, फिरवतात. आम्हाला मानसिक टेन्शन देऊ राहिले की जेणेकरून आम्ही आम्हाला सांगितलं 10 तारखेपर्यंत तुमच्या दुकानं खाली करून घ्या. आम्ही गरीब जनतेने कुठं जायचं? जनतेच्या हितासाठी राहते का जनतेला मारण्यासाठी राहते? अनुपजी अग्रवाल हे कोण आहेत? हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहे. महापालिकेने काही त्रास दिला तर लोकप्रतिनिधी आमच्या पाठीमागून उभा राहायला पाहिजे का? लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूला जाऊन सांगायला पाहिजे की तोडा यांना, काढा यांना. भाजपचं सरकार आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत, काही दुसरे कार्यकर्ते, सर्व आम्ही व्यापारी लोक आहेत. पोटं भरण्याचा प्रश्न आहे आमचा. आमच्या घरदारं उद्ध्वस्त होऊन जातील याच्यामुळे. तुमची मागणी काय प्रमुख ते आम्हाला पुनर्वसन कसं करून देता? आमच्या दुकानं आम्हाला तोडायला हरकत नाही. आमचं पुनर्वसन करा. नंतर जेव्हा मॉल बांधल्या जाईल तर आमची सोय कशी करणार? त्याचा आम्हाला आम्ही पत्र करून द्यायला पाहिजे ना, लिहून द्यायला पाहिजे त्यांनी. हुकुमशाही चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट लोकांचं पोट भरण्याच्या स्कीमा आणतं, लोकांचं पोट खाली करण्याच्या स्कीमा चालू.